तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, मधुमेह हा विकार शरीरातील डॅश या अवयवातील बिघाडामुळे होतो। मित्रांनो, प्रश्न विज्ञानावरील महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला आरोग्य भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता। आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदाचा आपल्याकडे वेळ असणार आहे, त्यामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल। तर मधुमेह हा विकार शरीरातील कोणत्या अवयवाच्या बिघाडामुळे होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर स्वादुपिंड। लक्षात ठेवायचे, स्वादुपिंडाच्याच बिघाड्यामुळे मधुमेह हा आजार होत असतो आणि मधुमेह कशामुळे होतो? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे। पर्याय 3 आपलं उत्तर आहे। प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले आहेत? पहा, या ठिकाणी आपल्याला शोध आणि संशोधक यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे। पहा, यावर आपण डीपमध्ये एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे। तर व्हिडिओमध्ये प्रश्न आहे पहा, खालीलपैकी असा कोणता शास्त्रज्ञ आहे की त्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर हॅन्सन। हा जो शास्त्रज्ञ आहे किंवा डॉक्टर आहे त्यांनी कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढलेले आहेत। पर्याय 4 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा आहे, जिभेच्या शेंड्यावर गोड चव समजते तर जिभेच्या पाठीमागील भागात डॅश चव समजते। पहा मित्रांनो, आपली जी जीभ आहे तर या जिभेवरती आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी चव समजत असते। तर इथं काय प्रश्न आला आहे की जिभेच्या शेंड्यावर, पहा जो शेंडा आहे या भागावरती गोड चव समजत असते, जिभेच्या शेंड्यावरती गोड चव असते। तर जिभेचा जो पाठीमागचा भाग आहे त्या भागात कोणती चव समजते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर कडू चव। लक्षात ठेवायचे, जिभेच्या शेंड्यावर गोड आणि जिभेच्या पाठीमाग कडू चव ही आपल्याला समजत असते। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे। मित्रांनो, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, त्यामुळे नोट करून घेऊ शकता। प्रश्न चौथा आहे, मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते डॅश घटकामुळे ओले होते। पहा, जर आपण मीठाची बरणी किंवा मीठ जर असं हवेमध्ये उघडं ठेवलं तर ते काही वेळानंतर ते ओलं होतं। ओलं म्हणजे थोडं त्यामध्ये मॉइश्चर जमा होतो। तर ते का होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर सोडियम नायट्रोजनमुळे। लक्षात ठेवायचे मित्रांनो, मीठ जर हवेत उघडं ठेवलं तर सोडियम नायट्रोजनमुळे हा जो घटक आहे या घटकामुळे ते मीठ लवकर ओलं होतं। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न पाचवा आहे, निरोगी व्यक्ती एका वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकतात? रक्तदानावर महत्त्वाचा प्रश्न आहे। हा प्रश्न आपल्याला 2 वर्ष बॅक टू बॅक भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे। तर निरोगी व्यक्ती एका वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 3 ते 4 वेळा। पहा, 3 ते 4 वेळा कशा पद्धतीने, जर आपण 1 वेळा रक्तदान केलं तर नंतर आपल्याला 3 महिन्यानंतर रक्तदान करता येतं। लक्षात ठेवायचं, एका महिन्यानंतर जर केलं किंवा एकदा जर केलं तर नंतरच्या 3 महिन्यानंतर आपण रक्त देऊ शकतो। तर आपण 12 महिने, पहा 12 महिन्यामध्ये जवळपास 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकतो। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 6वा आहे, बोर्डो मिश्रण काय म्हणून वापरले जाते? पहा, बोर्डो मिश्रण काय म्हणून वापरले जाते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कवकनाशक म्हणून बोर्डो मिश्रणाचा वापर करण्यात येतो। पर्याय क्रमांक 1 कवकनाशक। प्रश्न 7वा आहे, उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यामुळे धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांना डॅश असं म्हटलं जातं। पहा मित्रांनो, तापी खोरं, उत्तर महाराष्ट्रातील जे तापी खोरं आहे या खोऱ्यामुळे धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांना काय म्हटले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर त्याला खानदेश असं म्हटलं जातं। लक्षात ठेवायचे, धुळे, नंदुरबार आणि जळगाव यांना काय म्हटलं जातं? खानदेश म्हटलं जातं। का म्हटलं जातं? तर उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीचं जे खोर आहे त्यामुळे त्यांना खानदेश म्हणण्यात येतं। 3 जिल्हे आहेत पहा, धुळे, नंदुरबार आणि जळगाव। पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्रात सध्या सुमारे किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली आहे? महाराष्ट्रातील सध्या सुमारे किती टक्के जलसिंचनाखाली आहे क्षेत्र? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर 17%। लक्षात ठेवायचं, एकूण 17% जे जलक्षेत्र आहे किंवा क्षेत्र जे आहे हे जलसिंचनाखाली आहे आपल्या राज्यामध्ये। पर्याय 4 आपलं योग्य उत्तर आहे 17%। प्रश्न 9 आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखले जाते? पहा, भारताची आपल्या औद्योगिक राजधानी असणारं शहर कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर मुंबई हे जे शहर आहे या शहराला भारताची औद्योगिक राजधानी असं म्हटलं जातं। लक्षात ठेवायचे मित्रांनो, यावरती पहा भारताची राजधानी, भारत याची राजधानी कोणती आहे? राजधानी आहे पहा दिल्ली किंवा नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे। आणि याच नंतर पहा महाराष्ट्र, महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, भारताची आहे दिल्ली आणि भारताची औद्योगिक राजधानी म्हणून मुंबई या शहराची ओळख आहे। पर्याय 2 आपलं उत्तर होईल।
प्रश्न 10वा आहे, सध्या महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे? पहा, या ठिकाणी थोडासा आपला अल्टरनेट प्रश्न विचारला आहे. तर सध्या महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 दुसरा क्रमांक आहे. लक्षात ठेवायचे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे पहा महाराष्ट्र हे राज्य आहे तिसऱ्या क्रमांकाला क्षेत्रफळाच्या दृष्टीने. पण या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या विचारला आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे पहा महाराष्ट्र. म्हणजेच 1 नंबर आहे यूपी, 2 नंबर आहे महाराष्ट्र. आपलं उत्तर देखील आहे पर्याय क्रमांक 4 दुसरा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. प्रश्न 11 आहे, कळसुबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील जेवढं काही पर्यटन आहे त्यावर हा प्रश्न आधारित आहे. पहा, तर कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अहमदनगर व नाशिक याच्या बॉर्डरवरती आहे किंवा जिल्ह्याच्या सीमेवर आहे पहा कळसुबाई शिखर. लक्षात ठेवायचंय, पण प्रॉपर ते जे शिखर आहे हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात आहे. पहा, तालुका आहे अकोले तालुका आहे, जिल्हा आहे अहमदनगर आणि कळसुबाई हे जे शिखर आहे हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, म्हणजे पहिल्या क्रमांकाचं शिखर आहे आणि जिल्ह्याच्या कोणत्या बॉर्डरवरती आहे? अहमदनगर नाशिकच्या बॉर्डरवरती. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा वापर प्रामुख्याने केला जातो? पहा, पोलाद तयार करण्यासाठी कोणतं खनिज मुख्यतः वापरले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मॅंगनीज हे जे खनिज आहे हे पोलाद तयार करण्यासाठी महत्त्वाचं खनिज आहे, ते वापरण्यात येतं पहा मॅंगनीज. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, राजस्थानमधील एकूण लोकसंख्येच्या %% लोकसंख्या राजस्थान वाळवंटात राहते. मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, तर राजस्थानमधील एकूण जेवढी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या जी आहे ही राजस्थानच्या वाळवंटात राहते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 38%. पहा मित्रांनो, राजस्थान हे जे आहे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य आहे आणि या राज्यामध्ये सर्वत्र जवळपास वाळवंटी भाग आहे. तर यामध्ये पहा जेवढी काही लोकसंख्या आहे त्यातील 38% जी लोकसंख्या आहे ही वाळवंटात राहते, बाकीची ही शहरी भागात येते. पर्याय 2 आपलं उत्तर आहे वाळवंटी भागात राहणारी लोकसंख्या आहे 38%. प्रश्न 14 आहे, सतलज नदीवर भाकरा हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे? यावर आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. तर भाकरा हा जो आहे बहुउद्देशीय प्रकल्प तो कोणत्या नदीवर आहे? तर पहा, तो आहे सतलज या नदीवर. पण या ठिकाणी प्रश्न आहे की सतलज नदीवरचा जो भाकरा बहुउद्देशीय प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये येतो? तर आपल्याला राज्याचं नाव कमेंट करून सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं, हिमाचल प्रदेशमध्ये येतो सतलज नदीवरती भाकरा बहुउद्देशीय प्रकल्प. पर्याय 3 हिमाचल प्रदेश. प्रश्न 15 आहे, आकाशाला भिडणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. मराठी वाक्प्रचार यावर हा प्रश्न आहे पहा, आकाशाला भिडणे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वोच्च बिंदू गाठणे म्हणजेच आकाशाला भिडणे, म्हणजे एक प्रकारे टॉप वरती जाणे यालाच आपण म्हणतो पहा आकाशाला भिडणे म्हणजेच सर्वोच्च बिंदू गाठणे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, सुपारी देणे या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय होतो? पहा, सुपारी देणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काम सोपवणे याला म्हणतो पहा आपण सुपारी देणे. एखाद्याला आपण सुपारी देणं याचा अर्थ काय होतो की तुला काम सोपवलं आहे, ते तुला पूर्ण करायचं आहे, त्यालाच म्हणतो आपण सुपारी देणं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, फॉर्म्युला 1 याचा प्रसिद्ध खेळाडू कोण आहे? पहा, फॉर्म्युला 1 ही जी आहे ही कार रेसिंग, लक्षात ठेवायचं मित्रांनो, कार रेसिंग एक स्पर्धा आहे आणि हा जो खेळ आहे याचा एक प्रसिद्ध खेळाडू आपल्याला सांगायचा आहे, खाली दिलेला आहे ऑप्शनमध्ये. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 मायकल शुमाकर. हा जो आहे हा फॉर्म्युला 1 म्हणजे F1चा खेळाडू आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे मायकल शुमाकर. प्रश्न 18 आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? पहा, आर्ट ऑफ लिव्हिंग ही जी संस्था आहे याचे आपल्याला फाउंडर म्हणजे संस्थापक सांगायचे आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेली संस्था आहे आर्ट ऑफ लिव्हिंग. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 19 आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे?
मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, कारण यावर आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ला. पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. या ठिकाणी विचारलंय संभाजी महाराजांचा जो जन्म आहे तो झालेला आहे पहा पर्याय क्रमांक 3 पुरंदर या किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा. पर्याय 3 पुरंदर उत्तर असणार आहे. प्रश्न 20 आहे, सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकार किंवा पत्री सरकार याची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाना पाटील यांनी सातारा या जिल्ह्यामध्ये. पहा मित्रांनो, यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो एक वेळा किंवा 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकार किंवा पत्री सरकारची स्थापना नाना पाटील यांनी केली. पण प्रश्न आपल्याला असा विचारला होता की नाना पाटील यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना केली? उत्तर होतं त्याचं सातारा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नाना पाटील, पर्याय 1. प्रश्न 21 आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो? पहा, आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 जानेवारी हा जो दिवस आहे या दिवशी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन हा साजरा केला जातो. आणि मित्रांनो, जेवढे काही जागतिक दिनाविशेष आहेत त्यावर आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओला जाऊन आपण एक वेळा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला दिनविशेषवरचा प्रत्येक परीक्षेचे 2 मार्क हे फिक्स असणार आहेत. प्रश्न 22 आहे, कोणता पुरस्कार अपवादात्मक यशासाठी 18 वर्ष वयोगटातील बालकांना दिला जाणारा भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. हा जो पुरस्कार आहे हा 18 वर्ष वयोगटातील बालकांना दिला जातो. तर का दिला जातो? अपवादात्मक यश म्हणजे त्यांनी काहीतरी असं वेगळं करून दाखवलं, त्यासाठी 18 वर्षाच्या वयोगटातील बालकांना दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे तो आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, कोणत्या राज्याने मुलींसाठी पंख अभियान याची सुरुवात केली आहे? पहा, पंख अभियानाची सुरुवात कोणत्या राज्याने केली आहे, जे की मुलींसाठी असणारा उपक्रम आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचे, मध्य प्रदेश राज्य सरकारने किंवा राज्याने मुलींसाठी पंख अभियानाची सुरुवात केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 MP आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 24 आहे, कोणत्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन पहा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25 जानेवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय मतदार दिन म्हणून 25 जानेवारी हा जो दिवस आहे हा साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या व्यक्तीला विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021 देण्यात आलेले आहे? पहा, राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021 हे कोणाला देण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IG देवराज शर्मा यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021 प्रदान करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर आपला प्रश्न पहिला आहे, किरणोत्सारी मूलद्रव्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण उत्सर्जित करत नाहीत? म्हणजेच पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. तर खालीलपैकी अशी किरणोत्सारी मूलद्रव्य कोणतं आहे की तो अशा कोणत्या प्रकारचं किरण आहे की ज्याला रिलीज करत नाही? प्रश्नाचं उत्तर जर आलं ते 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर एक किरण. लक्षात ठेवायचं मित्रांनो, या ठिकाणी जे काही किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत अल्फा किरण सोडतात, गॅमा किरण सोडतात, बीटा किरण सोडतात, पण एक किरण जे आहे हे कसल्याच प्रकारचं एक रे नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, शिवण यंत्राची सुई हे कोणत्या प्रकारच्या गतीचे उदाहरण आहे? पहा, शिवण यंत्रातील जी सुई आहे ही कोणत्या प्रकारच्या गतीचं उदाहरण आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोलन गतीचं एक उदाहरण आहे शिवण यंत्राची सुई. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, 1 ग्राम प्रथिनापासून शरीरास जास्तीत जास्त किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि विज्ञानवरील इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. पहा, 1 ग्राम प्रथिनापासून म्हणजे 1 ग्राम प्रोटीन पासून शरीराला जास्तीत जास्त किती किलो कॅलरी ऊर्जा मिळत असते, म्हणजे एनर्जी मिळत असते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 4 किलो कॅलरी ही जी आहे ही 1 ग्राम प्रोटीन पासून आपल्या शरीराला जास्तीत जास्त मिळत असते. पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे 4 किलो कॅलरी.
प्रश्न चौथा आहे, शरीरातील उद्ध्वस्त करणारे पथक म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा, शरीरातील उद्ध्वस्त करणारे पथक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लयकारिकाला आपल्या शरीरातील उद्ध्वस्त करणारे पथक म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे लयकारिका. प्रश्न 5 आहे, स्टँडिंग ऑन ॲन ॲपल बॉक्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? मित्रांनो, आपण लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये पहा 150 पुस्तकं म्हणजे 150 पुस्तकं आणि त्याची लेखक देखील आपण पूर्णपणे घेणार आहोत. तत्पूर्वी पाहायचं आहे की हे पुस्तक आहे स्टँडिंग ऑन ॲन ॲपल बॉक्स. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऐश्वर्या धनुष यांनी लिहिलेलं आहे स्टँडिंग ऑन ॲन ॲपल बॉक्स. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6 आहे, सुंदरबन याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेच्या संचयनाने झाली आहे? पहा, सुंदरबनची निर्मिती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर भाबर मातीपासून झालेली आहे सुंदरबनाची. म्हणजे भाबर मातीचं ज्यावेळी संचयन झालं त्यावेळी सुंदरबनची निर्मिती झालेली आहे. पर्याय क्रमांक 3, भाबर माती. प्रश्न 7 आहे, अणूचा आकार मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे? पहा, अणूचा आकार म्हणजे ॲटमची साईज मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर फेम्टोमीटर हे जे आहे हे अणूचा आकार मोजण्यासाठी वापरण्यात येणारं एकक आहे. पर्याय क्रमांक 2, फेम्टोमीटर. प्रश्न 8 आहे, डोळ्यात वापरणाऱ्या औषधात खालीलपैकी काय वापरले जाते? पहा, डोळ्यात घालण्याचं जे आपले औषध असतं त्यामध्ये कोणता घटक हा महत्त्वाचा वापरला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झिंक सल्फेट हे जे आहे हे डोळ्यात वापरल्या जाणाऱ्या औषधासाठी वापरतात झिंक सल्फेट. पर्याय 2 उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, ग्रेट बेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? पहा, ग्रेट बेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर ऑस्ट्रेलियामध्ये आहे ग्रेट बेरियर रीफ. पर्याय 2 आपलं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 10 आहे, समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? पहा, समुद्रातील सुनामी लाटा कोणत्या घटनेमुळे निर्माण होतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पाण्याखाली होणारा जो भूकंप आहे या भूकंपामुळे सुनामी लाटा ह्या तयार होतात. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न 11 आहे, दिनेश गोस्वामी समिती ही कशाशी संबंधित आहे? पहा, दिनेश गोस्वामी समिती कोणत्या घटनेशी किंवा कोणत्या घटकाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निवडणूक सुधारणेशी संबंधित आहे दिनेश गोस्वामी समिती. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस आहे की तो दहशतवादी विरोधी दिन म्हणून साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21 मे हा जो दिवस आहे हा दहशतवादी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, पृथ्वीकडून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. यापूर्वी 2 वर्ष विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता आहे? पहा, आपल्याला विचारला आहे की पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना. यामध्ये आपले बहुतेक विद्यार्थी चुकतात. लक्षात ठेवायचंय, पृथ्वीपासून सूर्याकडे जर जायचं झालं तर पर्याय क्रमांक 3, शुक्र ग्रह जो आहे हा पहिल्या क्रमांकावरती येतो. लक्षात ठेवा, पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना पहिला ग्रह कोणता लागतो आपल्याला? शुक्र. पण सूर्याकडून पृथ्वीकडे, पहा, सूर्याकडून जर पृथ्वीकडे यायचं म्हटलं तर पहिला ग्रह आपल्याला लागतो बुध आणि यानंतर लागतो पहा शुक्र आणि यानंतर आपल्या तिसऱ्या क्रमांकावरती आहे पहा पृथ्वी. पण जर आपण पृथ्वीकडून जर सूर्याकडे गेलो तर पहा पहिलाच ग्रह आपल्याला शुक्र लागतो. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, खालीलपैकी कोणते अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे? पहा, अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्हीनस मॅसिफ हे जे शिखर आहे हे अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच असणारं शिखर आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भारतातील सर्वात उंच शिखर, यानंतर आपल्याला विचारलं जातं की जगातील सर्वात उंच शिखर. पहा, जगातील सर्वात उंच आहे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. भारतातील विचारलं K2 किंवा ते पाक व्याप्त काश्मीरमध्ये येतं पहा K2. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. व्हीनस मॅसिफ हे अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न 15 आहे, संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शंकरराव देव हे जे आहेत हे संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 16 आहे, 1962 साली चीनने तर 1965 साली डॅश या देशाने भारतावर आक्रमण केले?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर पाकिस्तान. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 1962 साली कोणत्या देशानं केलं आहे? चीन या देशानं केलं आहे. 1965 या वर्षी कोणी केलं आहे? पाकिस्ताननी 1965 ला केलं आहे. आणि जे 1971 साली ट्रँग्युलर युद्ध झालं यामध्ये पहा कोणते कोणते होते? पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश. म्हणजेच पहा 1971 ला बांगलादेशची निर्मिती झाली आहे, जी की पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणून ओळखलं जायचं. यामध्ये पहा भारताने रोल घेऊन बांगलादेशची निर्मिती जी आहे ही 1971 वर्षी करून आणली होती. पर्याय 1 1965 साली भारतावरती पाकिस्तानने आक्रमण केलेलं होतं. प्रश्न 17 आहे, पंचशील तत्वे 1954 साली अधिकृत कोणी मांडली? पहा अधिकृतपणे कोणी मांडली होती? कोणत्या वर्षी? 1954 या वर्षी पंचशील तत्वे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर पंडित नेहरू यांनी 1954 साली पंचशील तत्वे जे आहेत हे अधिकृतपणे मांडलेली होती. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. आणि पंडित नेहरू हे जे आहेत हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. पहा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत पंडित नेहरू. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे भारताचे आपल्या पहिले राष्ट्रपती आहेत. यामध्ये यशवंतराव चव्हाण जर विचारलं तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र राज्याचे पहिले सीएम आहेत यशवंतराव चव्हाण. जर आपल्याला सध्या विचारलं 2022 मध्ये तर जुलै 2022 किंवा ऑगस्ट 2022 मध्ये एकनाथ शिंदे हे जे आहेत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पंचशील तत्वे 1954 साली पंडित नेहरूंनी मांडली होती. प्रश्न 18 आहे, भारतातील पहिली कामगार संघटना कोणी उभा केली किंवा कोणी उभारली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर नारायण लोखंडे यांनी भारतातील आपल्या पहिली कामगार संघटना उभारलेली आहे. पर्याय क्रमांक 3 नारायण लोखंडे. प्रश्न 19 आहे, लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशात आहे? पहा लॉर्ड्स क्रिकेटचं मैदान जे आहे हे कोणत्या देशामध्ये आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर इंग्लंड या देशामध्ये आहे. पहा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान आणि इंग्लंडलाच पहा क्रिकेटचा जनक देखील असं म्हटलं जातं. प्रश्न 20 आहे, बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संख्येमध्ये असतं? पहा बुद्धिबळ जे आहे यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाला कोण असतं? मित्रांनो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर प्यादे हे जे आहेत हे सर्वात जास्त संख्येने असतात बुद्धिबळामध्ये आणि ते सर्वांच्या समोरासमोर उभे केलेले असतात. पर्याय क्रमांक 4 प्यादे. प्रश्न 21 आहे, कोणत्या दिवशी हिमाचल प्रदेशचा स्थापना दिन साजरा केला जातो? पहा हिमाचल प्रदेशचा स्थापना दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25 जानेवारी. लक्षात ठेवायचंय 25 जानेवारी हा जो दिवस आहे हा हिमाचल प्रदेशचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 2 25 जानेवारी. प्रश्न 22 आहे, कोणत्या देशामध्ये एम्पेक्स 21 या नावाचा संयुक्त त्रिसेवा कवायत झालेली आहे? पहा एम्पेक्स 21. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंदमान व निकोबार बेट समूहामध्ये एम्पेक्स 21 या नावाची संयुक्त त्रिसेवा कवायत झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, व्हॉट्सअपच्या धर्तीवर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर तयार केलेल्या ॲपचं नाव काय आहे? पहा व्हॉट्सअपच्या धर्तीवरतीच एक नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने तयार केलेलं एक ॲप्लिकेशन आहे, त्याचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर संदेश या नावानं व्हॉट्सअपच्या धर्तीवर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने तयार केलेलं एक ॲप आहे, त्याचं नाव आहे संदेश. प्रश्न 24 आहे, खालीलपैकी कोणता गुगल मॅपला एक स्वदेशी पर्याय असणार आहे? पहा म्हणजे गुगल मॅपला पर्याय म्हणून स्वदेशी आपल्याच देशामध्ये तयार केलेलं काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर भुवन. तर भुवन या नावाने गुगल मॅपला स्वदेशी पर्याय असणार आहे. पर्याय 4 भुवन आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चितौरा तलाव आहे? पहा चितौरा तलाव कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश किंवा यूपी या राज्यामध्ये आहे पहा चितौरा तलाव. तर मित्रांनो हे होते पहा आपले 25 जनरल नॉलेजचे प्रश्न. या 25 प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तसंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण करंट अफेअर्स आणि PDF नोट्स डाउनलोड करू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.